तर मी या पृथ्वीवर समजायले जिवंत देवाला ओळखतोय आणि मी या पृथ्वीवर त्या जिवंत देवाचं लेकरू म्हणून वावरतोय. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला दुष्ट आत्मा लागतोय, जगातला किती पण श्रीमंत व्यक्ती असू दे ते भूताला भेटतोय. समजायले किती पण मोठा पुढारी असू दे ते भूताला भेटतात. मी बघितले समोरनं, मी सांगतो तुम्हाला ऐका, भूताला भेटतात. परंतु ते भूत ज्यावेळी आपण येशूचं नाव घेऊन जातोय ते आपल्याला भीते. कोण आशीर्वादित आहे, कोण सामर्थ्यशाली आहे? हालेलुया. कोण आहे? मी. म्हणा मी. हालेलुया. आणि वचन जे आज आपण शिकणार आहे, मी ग्रुपवर टाकलं पण होतं की आजपर्यंत आपण पुष्कळ गोष्टी ख्रिस्तासाठी सोडल्या, पुष्कळ गोष्टी ख्रिस्तासाठी सहन केल्या, परंतु कधी ना कधी आपल्या जीवनामध्ये प्रश्न येतोय की देवा, हे बघा, निश्चित आपण देवाची लेकरं, जेव्हा आपल्यावर प्रेम करतोय आणि मी विश्वास करतो की आपण सगळेजण देवावर प्रेम करतोय, परंतु हे बघा कधी ना कधी तर एक पॉइंट असा येतोय की ज्यावेळी मनात येऊन जाते की देवा इतकं सगळं करत आहे आणि इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी पण माझ्या जीवनामध्ये जसं ब्लेसिंग दिसायला पाहिजे, जसं वचन सांगतंय, जसं मी कबुली देतोय, ते ब्लेसिंग माझ्या जीवनात का काम करत नाही? आणि हे प्रश्न येणं काही गैर नाहीये, हे प्रश्न येणं काही पाप नाहीये. हालेलुया. हे वचन परमेश्वर मला दिला कधी, ज्यावेळी शनिवारी पास्टर शिकवत होते आपल्याला ना देण्याच्या गोष्टीवर, आर्थिक मोकळीकतेवर, आर्थिक समजायला अडचणीतून बाहेर येण्यावर पास्टर आपल्याला शिकवत होते. पुष्कळ सुंदर गोष्टी त्यांनी शिकवल्या आणि तुम्हाला सांगतो ऐका, ते खूप अभिषिक्त आणि खूप परमेश्वराचे मोठे दास आहेत. आम्ही त्यांच्यासंग बोलताना युथ मिटिंगला त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला याच्या अगोदर माहीत नव्हतं, अंकुर नरुलाचे आत्मिक मुलगा जे आहेत पास्टर सिंधू, त्यांचं आणि त्यांचं फॅमिली रिलेशन आहे. समजायले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पास्टर विकास कांबळे त्यांना प्रिचिंगसाठी बोलतात, त्यांच्या लीडर्ससाठी. ते खूप मोठे सेवक आहेत, त्यांनी दाखवलं नाही, त्यांनी आपल्याला सांगितलं नाही. आणि जर इतका अभिषिक्त सेवक समजायले, जो अंकुर नरुलासारख्या सेवकांच्या समक्षतेमध्ये, पास्टर सिंधू सारख्या सेवकांच्या समक्षतेमध्ये, आणि ते व्यक्ती जर येऊन आपलं काहीतरी शिकवतोय, तर तुमचं आणि माझं काम बनते की परमेश्वर दे बाप्पा, जे काही ते सेवकांनी शिकवले त्यातलं तंतोतंत मी पाळायचा प्रयत्न करणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळी त्यांनी शिकवत होते त्यावेळी मला एक प्रश्न पडला की त्यांनी देण्याविषयी शिकवलं, त्यांनी आर्थिक गोष्टीविषयी पुष्कळ सुंदररित्या आपल्याला शिकवलं. खूप अभिषिक्त देवा सेवक होते. पण त्यावेळी एक प्रश्न माझ्या मनात आला की परमेश्वर दे बाप्पा, आतापर्यंत पुष्कळ लोकांनी पुष्कळ गोष्टी केल्या, तुझी लेकरं तुझ्यासाठी पुष्कळ गोष्टी करत आहेत, परंतु जसं दिसायला पाहिजे तसं का आशीर्वाद आणि तसं का मोकळीकता तुझ्या लेकरा जीवनात दिसत नाही? पुष्कळ बलिदान आपण केलं देवासाठी, समजायले, पुष्कळ त्याग आपण देवासाठी केलं, छोटे असो मोठे असो, परंतु त्या त्यागाची किंमत, त्याची परतफेड परमेश्वर मला काय करणार आहे? किंवा माझ्या त्या त्यागाची परतफेड मला होणार आहे का नाही होणार, का याच अडचणीमध्ये मी मरून जाणार आहे? हे प्रश्न परमेश्वर मला दिला वचन शिकत असतात. आपण एक वचन काढूया, मत्ते 19:27 वचन. मॅथ्यू चॅप्टर नंबर 19 वर्स नंबर 27. मती 19:27. गेलिरो फांत्रिया सोंफ्रेविया शकुबा लहान जोफी किरियान सोफ्राबा. मत्ते 19:27. तेव्हा पेत्राने त्याला उत्तर देऊन म्हटले, पहा आम्ही सर्व सोडून दिले आणि तुझ्या मागे आलो, हा तर आम्हाला काय? त्याला म्हणायचं मी सगळं बलिदान केलं, सगळं सॅक्रिफाईस केलं, आता आम्हाला काय? Then answered Peter and said unto him, Behold, we have forsaken all and followed thee. What shall we have thereof? हालेलुया. कधी कधी आपण वचन असंच वाचून जातोय, समजाले, वचन असंच वाचून जातोय. काय गोष्ट होती की जी पेत्राच्या मनामध्ये, ही शंका त्याच्या मनामध्ये आली की देवा आम्ही सगळं सोडले तुझ्या नादामध्ये, तुझी स्वार्थ ऐकली, तू म्हटलास चल आम्ही गेलो, तू म्हटलास इकडं जाळी टाक, आम्ही जाळी टाकली, तू म्हटलास मासं पकडलं, लोकांसमोर बोलणं खाऊन घेतलं, सगळं केलं, पण या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आम्हाला काय? आणि देवाकडनं अपेक्षा करणं, देवाकडनं कोणत्याही गोष्टीची मांग करणं हे चुकीचं नाहीये, हे पाप नाहीये. जर देव म्हणतोय आपण लेकरू आहे, तर तुमचा माझा अधिकार म्हणतोय परमेश्वरला हक्कानं विचारणं आणि हक्काला मागणं की देवा मला पाहिजे.
तुम्हाला माहिती आहे कधी कधी का आपल्या प्रार्थनेचं उत्तर येत नाही? त्याचं कारण आहे की आपण हक्कानं मागत नाही. काल मला एका व्यक्तीचा फोन आला आणि मला म्हटलं की असं असं बिझनेस सुरू आहे, चांगलं चालू आहे, पण असं होतं की मला काही लोकांचे पगार करायचे तर माझ्याकडे पैसे नाहीत. मग मी म्हणले, मी देवाला हक्कानं प्रार्थना केलो की देवा मला काही माहीत नाही, मला लोकांचे पगार करायचे आहेत, मला पैसे पाहिजेत. मला जवळपास 30,000 रुपये लोकांचे पगार करायचे आहेत, वेगवेगळे. आणि देवा काय पण कर, पण मला 30,000 रुपये पाहिजे आहेत. हालेलुया. ती म्हणले मी हक्कानं प्रार्थना केली, मी जरा पण कचवचलो नाही. मी जसं मी माझ्या बाप समोर असताना मागितलं तसंच मी देवाला पण मागितलं. देवा मला माहित नाही, तू काय पण कर, पण मला 30,000 पाहिजे, मला लोकांचे पगार द्यायचे. हालेलुया. ती म्हणली सकाळी लोकांचे पगार द्यायचे, संध्याकाळी 12 वाजता म्हटली बरोबर 30,000 रुपये परमेश्वर मला पुरवठा केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेम हक्कानं मागा परमेश्वराकडं. आपला अधिकार म्हणते मागणं, आपला अधिकार म्हणते परमेश्वराला मागणं, परमेश्वराकडे हट्ट करणं की देवा मला पाहिजे. चुकीच्या गोष्टीसाठी नाही. पुष्कळ शिकवलं होतं की हट्ट मूर्ती पूजा आहे, बरोबर आहे, पण जर चुकीच्या गोष्टीसाठी केलं तर. पण जर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी हट्ट करत आहे की परमेश्वर दे बाप्पा मला घर पाहिजे, ते हट्ट वाईट नाही. परमेश्वर दे बाप्पा मला चांगली नोकरी पाहिजे, ते हट्ट वाईट नाही. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पेत्राला प्रश्न पडला की देवा आता सगळं सोडून आले तुझ्या मागं, आम्हाला काय मिळणार आहे? समजायले काय मिळणार आम्हाला? तुम्ही इथं बसलाय, निश्चित सांगतोय का, तुम्ही जर इथं बसलाय कधी ना कधी तर तुम्ही समाजाला तोंड दिलंय, तुम्ही नातेवाईकांना तोंड दिलंय. समजायले की ज्यांनी आपल्याला विरोध केला की आपण प्रार्थना नाही करायला पाहिजे, ज्यांनी आपली चेष्टा केली की आपण वचन नाही वाचायला पाहिजे, ज्यांनी आपला विरोध केला की आपण ख्रिस्ताला प्रभू म्हणून नाही स्वीकारायला पाहिजे, तरी पण आपण सगळ्याच्या विरोधात जाऊन परमेश्वराबरोबर थांबलो. आणि अजूनही जसं वचन सांगते तसे आशीर्वाद माझ्या जीवनात काम करत नाही. आणि कधी ना कधी रागात असो, अडचणीत असो, किंवा कधी तर खचल्यात नंतर हा प्रश्न पडतोय की देवा कधी होणार, कधी होणार? एवढ्या गोष्टी सोडल्यात आपण देवासाठी. हालेलुया. तुम्ही देवाला पाहिले का? नाही. कसं विश्वास करताय? बायबल आपल्याकडे, पवित्र आत्मा आपल्याकडे आणि सेवक प्रचार करतात. तुम्ही देवाला न पाहता विश्वास केलाय. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि सैतान असे लोक पण आपल्या समोर आणतोय, जे लोक आपल्याला उकसवतात की बघ प्रार्थना करून काय झाले, बघ वचन वाचून काय झाले, आणि तरी पण आपण त्यांच्या विरोधात जाऊन देवासमोर थांबतोय. मला सांगा हे त्याग नाहीये काय? समजाले? लोकांचं बोलणं खाऊन गेलं, लोकांचे शिव्याशाप खाऊन गेलं, लोक नेगेटिव्ह गोष्टी बोलल्याला स्वीकार करून पुढे जाणं, हे त्याग नाहीये काय? निश्चित आहे. देवासाठी इतक्या गोष्टी आपण करत आहे. जसं पेत्र म्हणला तसं पुष्कळ आपल्याही मनात येऊन गेलेलं असतं की देवा इतकं सगळं करत आहे, पण कधी? एक वचन आपण काढूया, योग 2 अध्याय 9 वचन. योग 2 अध्याय 9 वचन. खरीजिम प्रोवाशी खाला बोश. हा, योग 2 अध्याय 9 वचन. हा, योबाची बायको त्याला म्हणाली तू अजूनपर्यंत आपल्या सत्वाला धरून, आपल्या देवाला धरून राहतोस काय? देवाला शाप दे आणि मरून जा. प्रियानो, ज्यावेळी आपण ख्रिस्ताबरोबर थांबतोय आणि परमेश्वर आपली पारख करत असतोय, समजाले, देव आपली पारख करत असतोय, आपण परीक्षेतनं जात असतोय, त्यावेळी असे लोक जे सैतानानं प्रवृत्त आहेत आपल्या जीवनामध्ये सैतान पाठवतोय. कदाचित ते आपल्या जवळचे असतील, कदाचित आपला जीवलग मित्र, जीवलग मैत्रिणी, आई वडील, आपला बहीण भाऊ, कदाचित आपला नवरा असेल, की सैतानानं प्रवृत्त होऊन तो आपल्याला येऊन सांगल. किती वेळा झाले असं? तुम्ही जर 2 मिनिट डोळे बंद करून विचार केला, तुम्हाला असे कित्तर चेहरे आणि असे कित्तर नाव आठवतील की जे तुमच्या जवळचे आहेत, परंतु त्यांनी तुम्हाला विश्वासाच्या गोष्टी न सांगता त्यांनी तुम्हाला खचवायचं काम केलं. हालेलुया, हालेलुया. आणि कधी कधी आपलं मन पण तयार झालं की आपण देवाला सोडू का? तर इतक्या अडचणी, इतक्या समस्या आणि इतकं सगळं करूनही परमेश्वर पूर्णरित्या मला आशीर्वादित करत नाहीये. हालेलुया. असे सैतान लोक पाठवते की जे लोक तुम्हाला तुमच्या विश्वासाविषयी लाजिरवाणी